नांदेड महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने शिवसेनेची तयारी सुरू आहे। नुकत्याच झालेल्या नगर परिषद निवडणुकांसाठी युती व्हावी यासाठी आमचे आमदार जिल्हा प्रमुख 2 वेळा अशोक चव्हाण यांना भेटले, पण त्यांनी दाद दिली नाही, त्यामुळे युती झाली नाही असं हेमंत पाटील म्हणाले। यावेळेस त्यांनी युती करावी अशी आमची विनंती आहे। युती केली तर ठीक, नाही तर आम्ही आमचं लढणार आहोत असं हेमंत पाटील म्हणाले। जिथे स्थानिक आमदार आहेत तिथे 60% जागा द्याव्यात, 40% जागा मित्रपक्षांनी घ्याव्यात असा अलिखित नियम झालेला आहे। या नियमाचं पालन व्हावं अशी इच्छाही त्यांनी व्यक्त केली। अशोक चव्हाण यांच्या बाबतीत माझा तब्बल 40 वर्षांचा अनुभव आहे। नांदेड शहरामधील सर्व मालमत्ता बीओटी करून खाजगी लोकांना देऊन त्यातून निर्माण होणारा पैसा हा त्यांच्यासाठी महत्त्वाचा आहे। त्यामुळे अशोक चव्हाण युती करतील असं मला वाटत नाही असंही हेमंत पाटील म्हणाले। दरम्यान भाजपाकडून 2 वेगवेगळ्या ठिकाणी इच्छुकांच्या मुलाखती घेण्यात आल्या, त्यावरही हेमंत पाटील यांनी प्रतिक्रिया दिली। खासदार डॉक्टर अजित गोपछडे हे संघाचे कार्यकर्ते आहेत, ते चांगलं काम करत आहेत, मात्र कानामागून आली आणि तिखट झाली असे काहींना वाटत असेल असे म्हणत हेमंत पाटील यांनी अशोक चव्हाणांवर निशाणा साधला। युती झाली पाहिजे ही आमची मागणी आहे। कालच्या नगरपालिका निवडणुकांमध्येही भाजपचे नव्याने झालेले इथले स्थानिकचे नेते अशोक चव्हाण साहेब यांच्याकडे आमचे तिन्ही आमदार 2दा जाऊन आले, परंतु त्यावेळेस त्यांनी काही दाद दिली नाही, त्याच्यामुळे युती झाली नाही। तर यावेळेस त्यांनी युती करावी अशी आमची विनंती आहे। युती केली तरी ठीक आहे, नाही केली तरी आम्ही आमचं लढणार आहोत। किती जागा तुम्ही मागितल्या किंवा किती जागेची तयारी? नाही, अजून कुठल्या प्रकारची बोलणी झालेली नाही। 17 तारखेच्या नंतर बोलणी होईल। असा काही फॉर्म्युला आहे जिथे स्थानिक आमदार जे आहेत, जिथं आमदार आहेत तिथं 60% त्या आमदारांच्या मनानुसार जागा दिल्या पाहिजे आणि 40% मित्र पक्षाला, त्याच्यात राष्ट्रवादी आले आणि भाजप आले, त्यांनी 20-20% घ्याव्यात असं एक खरं म्हणजे अलिखित अशा पद्धतीचं महाराष्ट्रभर असा एक नियम झालेला आहे। तशा पद्धतीनं पालन व्हावं अशी इच्छा आहे। तुमचा अनुभव आहे अशोक चव्हाण करतील युती आतापर्यंत तुमचा जो काही? नाही, माझा अनुभव तो मागच्या 40 वर्षातला वेगळ्या प्रकारचा आहे, त्याच्यामुळं मला असं वाटत नाही। कारण नांदेड शहरामधल्या सर्व मालमत्ता आणि त्या मालमत्ता विक्री आणि ते बीओटी करणं आणि ते बांधकाम खाजगी लोकांना दिलं आणि त्यातून निर्माण होणारा पैसा हा महत्त्वाचा विषय आहे त्याच्यासाठी। तर त्याच्यामुळं मला काही वाटत नाही ती युती करतील असं। भाऊ, काल परत अशोक चव्हाणांनी मुलाखती घेतली होती, आज काल जे आहे खासदार गोपछडे यांनी मुलाखत घेतली आहे। आता त्यांच्या पक्षाचा अंतर्गत भाग आहे, कारण गोपछडे हे संघाचे कार्यकर्ते आहेत। लहानपणापासून त्यांना मी काम करताना बघितलेलं आहे आणि आता कसं आहे की कानामागून आली आणि तिखट झाली असं जर झालं तर कोणालाही साहजिक जे अनेक वर्षापासून काम करतात त्यांना नाराजी वाटते। आता चैतन्य बापू देशमुख सारखा कार्यकर्ता आहे, त्यांच्या 3-3 पिढ्या सगळ्या ज्या आहेत संघामध्ये काम करतायत, किंवा जेव्हा इथं नांदेडमध्ये कोणीही नव्हतं अशा वेळेस त्यांच्या तिथल्या ओट्यांवर आणि त्यांच्या स्कूटरवर गोपीनाथ मुंडे असतील, प्रमोद महाजन हे सगळे थांबलेले आहेत। तर तेव्हा साहजिक आहे असं होणार। स्वबळाची तयारी आहे हां, सर्व प्रकारची तयारी।